सोयाबीन वडीची भाजी तुम्ही कित्येकदा खाल्ली असेल, पण एकदा माझ्या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा. तर सर्वात आधी मी इथे सोयाबीन थोडा वेळ आधीच गरम पाण्यामध्ये भिजत घातल्या होत्या. नंतर याचं पाणी काढून एका बाउलमध्ये काढलं आहे. याच्यामध्ये लाल तिखट, मीठ, हळद पावडर, धने पावडर, गरम मसाला आणि 1 चमचा अद्रक, लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट घातली आहे. सगळे मसाले चांगल्या वड्यांना सगळीकडे कोट करून घ्यायचे, तर साईडला ठेवून घ्यायचे. नंतर एका पॅनमध्ये तेल घातलं आहे. तेल सुरुवातीला थोडंसं जास्त घालायचं. नंतर हा कांदा आहे ना आपल्याला चांगला फ्राय करून घ्यायचा आहे. तर चांगला गोल्डन होईपर्यंत मी इथे फ्राय करून घेतला आहे. आता हा कांदा एका प्लेटमध्ये काढून घेऊया. तर सगळं कांदा मी इथे काढून घेतलेला आहे. आता यातलं तेल आपल्याला थोडंसं कमी करून घ्यायचं आहे. तर एका वाटीमध्ये मी यातलं तेल काढून घेतलं आहे. नंतर आता ज्या वड्या ठेवल्या होत्या ना, त्या या तेलामध्ये घालायच्या. नंतर याला चांगल्या परतून घ्यायच्या. वड्यांचा थोडासा कलर चेंज होईपर्यंत या वड्या फ्राय करून घ्यायच्या आहे. जोपर्यंत या वड्या फ्राय होतोय ना, तोपर्यंत दुसरीकडे जो कांदा आपण तळून ठेवला होता, तो एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचा. याच्यामध्ये पाऊण वाटी दही टाकायचं. दही ना आंबट नाही पाहिजे, म्हणजे ताजं दही घ्यायचं आहे. सोबत मसाले टाकायचे आहे. तर लाल तिखट, धने पावडर, हळद, गरम मसाला आणि मीठ टाकून घेतलं आहे. आधीसुद्धा आपण मसाले वड्यांमध्ये टाकले होते, त्याच्यामुळे अंदाजाने कमी जास्त करून घेऊ शकता. दुसरीकडे बघा वड्यासुद्धा आपल्या चांगल्या फ्राय झाल्या आहेत. याच्यामध्ये आपण जे आता मसाला तयार करून घेतला होता ना, तो सगळं याच्यामध्ये घालायचा. आता याच्यामध्ये अजिबात तेल वगैरे घालायची गरज नाही आहे. तर आपण जे दही घातलं आहे ना, त्यालासुद्धा तेल सुटतं आणि वडींना आपण तेलामध्ये फ्राय करून घेतल्या होत्या ना, त्याचंसुद्धा तेल आपल्या भाजीमध्ये उतरेल. तर आता बघा मसाल्यामध्ये आधी मिक्स करून घेतल्यानंतर जेवढी ग्रेव्ही पाहिजे तेवढं याच्यामध्ये पाणी घातलं आहे. 8 ते 10 मिनटं मंद आचेवर होऊ द्यायचं. तर बघा मस्त भाजीला असं तेल सुटल्यावरून कसुरी मेथी, बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. परत एकदा मिक्स करून घ्यायचं. मस्त असा चमचमीत आपला सोयाबीन कोरमा मसाला तयार होतो. एकदा या पद्धतीने नक्कीच ट्राय करून बघा. यासोबतच मस्त असा चटपटीत मी इथे पराठा बनवला आहे. त्यासाठी ना एक चपाती लाटून घ्यायची आणि एका भागात असं मध्यभागून कट करून घ्यायचं. नंतर एका भागाला तेल लावून याच्यावर बारीक चिरलेला लसूण घालायचा. आता ही बाजू आहे ना अशी पलटवून घ्यायची. नंतर याच्यावर मी थोडंसं जिरे पावडर टाकलं आहे. तुम्हाला वाटलं ना तर तुम्ही इथे लाल तिखटसुद्धा टाकू शकता. परत एकदा पलटून वरून चिली फ्लेक्स घातलेले आहे. परत एकदा ही साईड पलटवून घ्यायची आणि आता आपण याला लाटून घेऊया. खूप जास्त पातळ करायचा नाही. हा पराठा आहे ना तुम्ही मुलांच्या टिफिनवर देखील देऊ शकता. वरून मी इथे हिरवी मिरची लावली आहे. पण मुलांना टिफिनवर देत असेल ना तर मिरची तुम्ही स्किप करू शकता. मुलं भाजी खायचा कंटाळा करतात ना, त्यामुळे असा पराठा दिला ना तर त्यांना नक्कीच आवडेल. तर बघा हा पराठा आता दोन्ही बाजूने मस्त रंग येईपर्यंत आपण इथे भाजून घेतलेला आहे. तर तुम्हाला हा पराठा आहे ना थोडा कुरकुरीत पाहिजे असेल तर गॅसचा फ्लेम कमी ठेवून थोडा वेळ अजून चांगला भाजून घ्यायचं. तर आता एका प्लेटमध्ये ही भाजी काढून घेतली आहे. यासोबत मस्त असा हा पराठा तयार करून घेतला आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. सोबतच तुम्ही माझी रेसिपी कुठून बघताय ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. ही भाजी एवढी टेस्टी झाली होती ना, सोबतच हा पराठा. वाह वाह! काय मस्त टेस्ट झाली होती. चला तर मग बाय.